गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पंढरपुरात आज पेशवा युग मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला सामुदायिक व्रतबंध सोहळा उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात संपन्न झाला। पद्मशाली धर्मशाळा गोविंदपूर येथे पार पडलेल्या या सोहळ्यात अनेक बटूंनी वेद मंत्राच्या गजरात उपनयन संस्कार स्वीकारले। कुटुंबियांच्या उपस्थितीत आणि धार्मिक विधींसह हा सोहळा अत्यंत पवित्र आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला। समाजातील एकोप्याचे दर्शन घडवत धर्मसंस्कारांची परंपरा जपत हा उपक्रम यशस्वी ठरला। यावेळी उपस्थित मान्यवरांनाही या उपक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांची गरज व्यक्त केली। आता जाणून घेऊया या यशस्वी आयोजनाबद्दल आणि पुढील उपक्रमांविषयी। बोलूया पेशवे युग मंचाच्या अध्यक्षांशी। जय श्रीराम, जय परशुराम। सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही व्रतबंध सोहळा सर्व कार्यकर्ते मिळून हा उपक्रम आम्ही सालाबादप्रमाणे करत आलेलो आहोत। या उपनयनामध्ये आम्हाला सर्व सहकाऱ्यांचं भरपूर योगदान आहे। दरवर्षीप्रमाणे पेशवा युवा मंच गेले 16 वर्ष झाले व्रतबंध सोहळा अरेंज करतं। त्यामध्ये महाराष्ट्रातले सर्व जे काय लोक येतात त्यांच्या मुलांची मुंज ह्या संघटनेमध्ये केली जाते। याचा सपोर्ट सगळ्यांकडनं मिळाला आहे। प्रत्येकाकडनं त्याची वाहवाही केली जाते आणि पुढील असंच चालत राहणार आहे। सर्वांच्या सहमतानं हे सगळं चालत राहील। पिनवंत खलु भाग्यवंतः या उक्तीप्रमाणे हिंदू धर्मामध्ये आपल्या 16 संस्कार सांगितलेले आहेत। त्या 16 संस्कारामधला उपनयन संस्कार हा सर्वात महत्त्वाचा आणि प्रमुख संस्कार आहे आणि अशा संस्काराचं आयोजन गेली 17 वर्ष पेशवा युवा मंच पंढरपूर आपल्या उत्तमरित्या करत आहे। आणि पेशवा युवा मंचाचे सगळे श्रीराम बडवे वगैरे सर्व कार्यकर्ते यांचं मी अभिनंदन करतो की आज 17 वर्ष झाली गेली अविरतपणे हे समाजाच्या कल्याणासाठी ही सेवा करत आहेत। ते असंच त्यांचं 100 वर्ष पूर्ण हो आणि भगवान परमेश्वर पांडुरंग यांना आणि आपल्या समाजाला संपूर्ण आशीर्वाद प्राप्त हो हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय श्रीराम। पेशवा युवा मंच पंढरपूर दरवर्षीप्रमाणे सामुदायिक व्रतबंध सोहळ्याचे आयोजन याही वर्षी सर्वांच्या सहकार्याने मोठ्या थाटामाटात केलेले आहे। दरवर्षी 40-50 मुंजी असतात। यावर्षी 17 मुंजांचं आयोजन पेशवा युवा मंचाच्या माध्यमातून केलेलं आहे। या मुंजीमध्ये आपण बटूस 10 लोकांचे जेवण, बटूला सवळं, पळी पेला उपरणं याचं बटूला आपल्या संघटनेच्या वतीने भेट देत असतो व संध्याकाळी भिक्षावळीची मिरवणूक घोड्यावरनं व बग्गीमध्ये परशुरामाच्या मूर्तीसहित नगर प्रदक्षिणा रोडने यांची मिरवणूक काढली जाते। दरवर्षी हा उपक्रम सर्वांच्या सहकार्याने आपण साजरा करत असतो। या वर्षीचे अध्यक्ष निलेश कवडे, उपाध्यक्ष रामभाऊ काळे व इतर सर्व सदस्यांच्या सहकार्याने या वर्षीचा कार्यक्रम उत्तम रीतीने पार पडलेला आहे। त्यामुळे सर्व सहकार्यांचे ज्यांनी मदत केलेली आहे त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। जय श्रीराम। पेशवा युवा मंचातर्फे आज 2-3 वर्ष झाले आम्ही ह्या सामूहिक मुंजीबद्दल ऐकत होतो, पण आज प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला। माझ्या पुतण्याची मयंकची मुंजी आम्ही ह्या इथे केली। अतिशय छान नियोजन आहे, प्लॅनिंग एकदम व्यवस्थित आहे। इथे जेवण छान होतं आणि एकदम शास्त्रोक्त पद्धतीनं इथे सगळ्यांच्या मुंजी छान प्रकारे करण्यात येतात। धन्यवाद। जय